नमस्कार माझ्या शिक्षक मित्रमैत्रिणींनो, MPSC मार्फत समाज कल्याणच्या गृहप्रमुख गट ब म्हणजे हाऊस मास्टर या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। माझ्या शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की साधारणतः मे 2023 ला ही जाहिरात MPSC ने पब्लिश केली होती। आपण फॉर्म भरला असाल, जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला असं वाटलं देखील असेल की याचे सरळ सरळ इंटरव्ह्यू होतील आणि डायरेक्ट अपॉइंट केलं जाईल, परंतु तसं झालेलं नाहीये। आत्ताच आपल्याला माहिती आहे 15-20 दिवसांपूर्वी त्यांनी गृहप्रमुख गट या पदासाठी सिलेबस त्यांनी प्रसिद्ध केला, अभ्यासक्रम दिलेला आहे। म्हणजे आता परीक्षा होणार आहे आणि मग इंटरव्ह्यू होईल आणि मग अपॉइंट केलं जाईल। म्हणजे आता आपल्याला पर्यायाने अभ्यास करावा लागणार आहे। त्याच्यासाठी नेमका अभ्यासक्रम काय, सर जाहिरात काय होती ते देखील आता आठवत नाहीये। आपण जाहिरात बघूया, काय अभ्यासक्रम आहे ते बघूया, काय प्लॅनिंग केलं पाहिजे, कशातून काय वाचलं पाहिजे, परिपूर्ण प्लॅनिंग काय असलं पाहिजे, कसा आणि कुठून अभ्यास करायचा, सगळ्या प्रश्नांचा आज आपण आढावा घेणार आहे। सगळं इन डिटेल शिक्षक मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे। तुम्हाला कळलं देखील असेल की मी तुम्हाला शिक्षक मित्रांनाच का सांगतोय, कारण जाहिरातीमध्ये तसा स्पेसिफिक उल्लेख केलेला आहे। ही जी जाहिरात होती मे 2023 ला प्रसिद्ध झालेली, ज्याला आम्ही अप्लाय केलंय, ती जाहिरात स्पेसिफिकली शिक्षक मित्रांसाठी होती। काय कसं सगळं इन डिटेल बघूया। चला, कसं प्लॅनिंग करायचं, हाऊस मास्टर गृहप्रमुख गट ब या पदाचं बघा। जाहिरात काय होती मे 2023 ला, बरोबर साधारणतः 1 वर्षांपूर्वी ही MPSC ने सरळ सेवेमार्फत डायरेक्ट रिक्रुटमेंट होती। त्याच्यामध्ये काय काय होतं इन डिटेल आपण बघूया। ही जी जाहिरात होती ना गृहप्रमुख या पदासाठी समाज कल्याणच्या, तर 18 पदं दिलेली होती। आपल्याला आठवत असेल, नसेल आठवत, सगळं या व्हिडिओमध्ये कंप्लीट तुम्हाला इन डिटेल आत्तापर्यंत आणून सोडणार आहे मी। एवढंच नाही, तुम्हाला काय स्ट्रॅटेजी ते देखील सांगणार आहे। 18 पदांचं होतं ते जाहिरातीमध्ये ते डिस्ट्रीब्यूट देखील केलेलं होतं। म्हणजे OBC साठी NTC NTB असेल, SC ST ओपन, सगळ्या पदांसाठी कोणते कोणते आरक्षण आहे त्यानुसार त्यांनी 18 पदं डिस्ट्रीब्यूट करून सांगितलेलं होतं, बरोबर आहे। या व्यतिरिक्त काय होतं जाहिरातीमध्ये, त्यांनी आपल्याला पात्रता दिलेली होती बघा। पात्रतेमध्ये मग किमान वयोमर्यादा काय असली पाहिजे, कमाल काय असली पाहिजे, त्याच्यानुसार सूट पण दिली होती। जर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जर कर्मचारी असाल तर अशा सगळ्या गोष्टी तिथे त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या होत्या। डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन ठेवील, तुम्ही त्याच्यावरून ती जाहिरात पुन्हा एकदा डाउनलोड करू शकता। पुढे बघा, या व्यतिरिक्त या जाहिरातीमध्ये ना आपल्याला एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे होतं, बरोबर। शैक्षणिक अर्हता त्यांनी दिली होती। पहिली गोष्ट, तुम्ही कोणत्याही विद्यापीठाची ॲटलिस्ट BA BCom BSc किंवा लॉ मध्ये ग्रॅज्युएशन किंवा ॲग्रिकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं पाहिजे होतं 2nd क्लासमध्ये, बरोबर आहे। या व्यतिरिक्त मग सर तुम्ही एवढंच असेल तर मग तुम्ही शिक्षक मित्रांना तसं का म्हणतात, पुढे दिलेलं आहे बघा। त्यांनी सांगितलं तर अँड वापरलाय पुन्हा इथे। काय सांगितलंय, तुम्ही एकतर BA BCom BSc लॉ मध्ये ग्रॅज्युएशन किंवा BSc ॲग्री असं काहीतरी झालेलं असलं पाहिजे 2nd क्लासमध्ये। या व्यतिरिक्त आणि तुमच्याकडे काय असलं पाहिजे का B.Ed ही डिग्री असली पाहिजे। इथे बघा, डिग्री ऑफ एज्युकेशन, या व्यतिरिक्त तुमच्याकडे बॅचलर ऑफ एज्युकेशन ही डिग्री असली पाहिजे। दोन गोष्टी, कोणत्याही विद्यापीठाची BA BCom BSc लॉ मध्ये किंवा ॲग्रिकल्चर मध्ये 2nd क्लासमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे होतं। या व्यतिरिक्त तुमच्याकडे B.Ed कंप्लीट झाल्याचं सर्टिफिकेट पाहिजे होतं। एवढंच नाही करून थांबलेले, त्यांनी अँड आणखी वापरलाय की तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे होता, कमीत कमी 5 वर्षाचा एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये टीचिंगचा एक्सपिरियन्स असला पाहिजे। म्हणजे तुम्ही ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज कुठेतरी प्राध्यापक म्हणून काम केलेलं असलं पाहिजे। असंच काही नाही, तुम्ही माध्यमिक शाळेवर जरी जॉब करत असाल आणि 5 वर्ष तुमचे B.Ed झालेलं आहे, BA BCom BSc पैकी काहीतरी झालेलं आहे आणि या व्यतिरिक्त 5 वर्ष झालेत तुमचे टीचिंग करताय किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकत होतात। ऑलरेडी अप्लाय करायचा डेट होऊन गेलेली आहे। जर तुम्ही अप्लाय केलं असेल तरच तुमच्यासाठी हा व्हिडिओ कामी आहे। हा पॉसिबली जर समजा MPSC ने पुन्हा एकदा जाहिरात दिली की समजा SC-BCचं वगैरे आरक्षण आहे आणि त्याच्यासाठी जर लिंक ओपन केली तर तेवढ्या काळासाठी त्या लोकांना बेनिफिट होऊ शकतो। या व्यतिरिक्त त्यांना शिक्षक मित्रांनो काय केलं, एक प्राधान्यशील अर्हता पण दिलेली होती का प्रेफरन्स, का एवढं सगळं तर पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे, B.Ed पाहिजे, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। या व्यतिरिक्त जर तुम्ही मास्टर डिग्री जर झालेला असाल, म्हणजे MA केलंय, MSc केलंय, MCom केलं, तर तुम्हाला ते प्रेफरन्स देणार आहे असं यांनी सांगितलेलं आहे, बरोबर आहे। या व्यतिरिक्त आता त्यांनी तर
एक्झामसाठी सिलेबसच दिलेला आहे, तो पण आपण बघणार आहे. कळलं इथपर्यंत? म्हणजे जर समजा तुम्ही MSc बॉटनी, MSc केमिस्ट्री झालेला असाल, B.Ed पण कंप्लीट केलं कुठंतरी, तुम्ही एखाद्या ठिकाणी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा आहे, 5 वर्ष झाले तुम्ही टीचिंग करताय किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहे, तर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करता येत होतं. पोस्ट खूप छान आहे, समाज कल्याणच्या रिलेटेड आहे, एक चांगली रेप्युटेड पोस्ट इथं मानली जाते. बघूया याच्यामध्ये आणखी आपल्याला काय शिकायचंय. जर समजा तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की याच्यासाठी आपण ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे. तुम्हाला असं वेगळं काही बर्डन घेण्याची बिलकुल गरज नाहीये. सर मला कॉलेजला जावं लागतं, तिथं प्रॅक्टिकल्स असतात, अमुक गोष्टी असतात, न्याक आलंय, आमच्या कॉलेजमध्ये ISO आहे, अमुक सगळ्या गोष्टी आता सगळं आपल्याला माहिती आहे. हे करत करत अभ्यास करायचा, काळजी करू नका. आपण आपल्या ॲप्लिकेशनवर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे. या बॅचमध्ये परिपूर्ण तयारी तुमची होणार आहे. तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. म्हणजे काय सर, सगळं टीचिंग इथे कंप्लीट होणार आहे, नोट्स प्रोव्हाइड होणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण अवेलेबल करून दिलेली आहे. MPSC पॅटर्न आहे, इथे TCS IBPS यांचा काही संबंध नाहीये. MPSC एक्झाम घेणारे 2 पॉसिबिलिटी शिक्षक मित्रांनो होऊ शकते. एक तर ती विद्यार्थी संख्या कमी असते त्याच्यामुळे ऑनलाईन एक्झाम घेऊ शकते, किंवा जर समजा विद्यार्थी संख्या जर जास्त असेल, आपण ते मागवलेलं आहे, जर समजा विद्यार्थी संख्या जर जास्त आली असेल, ॲप्लिकेशन जास्त आले असेल, तर ऑफलाईन एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. आपण दोनही गोष्टीला टॅकल करणार आहोत. टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे, नोट्स अवेलेबल करून देणार आहे. सगळा आपला अप्रोच हा एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, जर ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून आपलं ॲप्लिकेशन PDK अकॅडमी डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर असं एक ॲप्लिकेशन तुम्हाला दिसणार आहे. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही टीचरसोबत डायरेक्ट या नंबरवर कॉल करून बोलू शकता. सर मला कळलंय की याचा अभ्यास आपल्याला सिलेबस दिलाय, अभ्यास करायचा आहे, हे मला कळलंय, पण नेमकं सिलेबस काय दिला मला काय एवढं लक्षात आलं नाही. आता आपण सिलेबस बघूया, याचं परिपूर्ण प्लॅनिंग काय केलं पाहिजे ते देखील आपण इथे बघणार आहोत. बघा, सिलेबस त्यांनी साधारणतः 15-20 दिवस झालेत त्यांच्या साईटवर, MPSCच्या साईटवर तुम्हाला हा सिलेबस भेटून जाईल. काळजी करू नका. यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मी तुम्हाला जाहिरात आणि सिलेबस दोघंही प्रोव्हाइड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. बघा सिलेबस काय आहे आणि एक्झाम पॅटर्न काय ते घेणार आहेत हे इन डिटेल आपण बघूया. समाज कल्याणची गृहप्रमुख गट ब हाऊस मास्टर या पदासाठी ते 250 मार्कांची ती एक साधारणतः एक पॅटर्न त्यांनी डिसाईड केलेला आहे. त्याच्यामध्ये एक परीक्षा ते घेणार आहे, MCQ टाईप आहे 200 गुणांसाठी, आणि 50 मार्कांचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत ते घेणार आहे. 250 मार्कांचं काउंटिंग तिथे होणार आहे. मुलाखतीबाबत इन डिटेल आपण नंतर डिस्कस करणार आहोत. सध्या आपल्या पुढे होऊ घातलेली जी एक्झाम आहे 200 मार्कांची, तिला आपण टॅकल करूया. बघा 200 मार्कांसाठी त्यांनी कशी योजना दिलेली आहे. 200 मार्कांसाठी त्यांनी 100 प्रश्न ते देणार आहे, MCQ बेस्ड, वस्तुनिष्ठ असणार आहे, जास्त काही नाही. एक प्रश्न 4 पर्याय. आपल्याला फक्त त्या ठिकाणी जर ऑफलाईन एक्झाम झाली तर गोल करायचा आहे, बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी असं आहे, जर ऑनलाईन झाली तर आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करावं लागेल. 100 प्रश्न, 200 मार्क, पण शिक्षक मित्रांनो 60 मिनिट दिलेले आहेत बरं का. 60 मिनिटमध्ये, 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न दिलेत 200 मार्कांसाठी. याच्यामध्ये जे माध्यम असणार आहे ते मराठीमध्ये असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रश्न हे मराठीमध्ये येणार आहेत आणि सिलेबस पण खूप छान दिलेला आहे. या पदाच्या रिलेटेड काय काय लागतं ते सगळं सिलेबसमध्ये आहे आणि खूप सिंपल आहे. आपण बघणार आहे ते स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये त्यांनी विषय आणि सांकेतांक दिलेले आहे, हे इन डिटेल आपण खाली बघणार आहे. कळलं. परीक्षा योजना 2 टप्प्यांमध्ये, 200 मार्कांची एक MCQ बेस्ड एक्झाम आणि 50 मार्कांची मुलाखत इंटरव्ह्यू. 200 मार्कांची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी 2 मार्काला एक प्रश्न, म्हणजे 100 प्रश्न 200 मार्क, बरोबर. या व्यतिरिक्त 60 मिनिटं दिलेत, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आणि दर्जा त्यांनी 12वी आणि पदवी दिलेला आहे. मराठीसाठी 12वी, बाकीच्या सगळ्यांसाठी पदवी दर्जा दिलेला आहे. बघा, पण इथे एक ट्विस्ट आहे. 60 मिनिट 100 प्रश्न 200 मार्क, पण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, बरोबर. निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे अटेम्प्ट करताना काळजी घ्यावी लागेल. याच्यामध्ये प्रश्न येत असेल तर आपल्याला कळावं लागेल की साधारणतः मेरिट किती जातं. आता तुम्हाला सांगू, साधारणतः अशा ज्या पोस्ट असतात यांचं मेरिट साधारणतः 40 प्रश्न ते 50 प्रश्न या दरम्यान. जर तुम्हाला प्रश्न बरोबर आले तर तुमचं मेरिटमध्ये काम होतं, तुम्हाला इंटरव्ह्यूला ते पुढं पाठवतात. म्हणून साधारणतः खूप असं ड्रास्टिक काहीतरी करायची आपल्याला गरज नाहीये.
40 ते 50 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे 100 पैकी 60 मिनिटामध्ये. पण 1/4 निगेटिव्ह आहे. एक जर प्रश्न चुकला आपला तर त्याचे अर्धा मार्क साधारणतः आपला एका प्रश्नाचा कट होणार आहे, आपण जेवढे मार्क्स मिळवले त्याच्यामधून. त्याच्यामुळे आपल्याला खूप काळजी घेऊन अभ्यास करावा लागेल. सर आता याचा सिलेबस काय आहे आणि कशा पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे बघूया. जर सिलेबस बघितला ना याचा तर एकदम बऱ्यापैकी आहे, म्हणजे काही खूप असं काही वेगळं करायचं असं नाहीये. सिलेबसमध्ये त्यांनी पहिला पॉईंट दिलाय मराठी भाषेला. या ठिकाणी साधारणतः 10 टॉपिक त्यांनी दिलेले आहेत. तसं जर ढोबळमानाने पाहिलं तर 10 टॉपिक, एका टॉपिकवर 10 प्रश्न 100 प्रश्न होतात. पण तसं होईलच अशी गॅरंटी इथं त्यांनी काही सांगितलेलं नाही की मराठी 10 टॉपिक म्हणजे एका टॉपिकला 10 प्रश्न. कधी कधी ते काय करतील, मराठी, बुद्धिमत्ता याच्यासाठी थोडेसे क्वेश्चन्स कमी करतील आणि समाज कल्याण, अध्ययन याच्यावर ते प्रश्न वाढवू शकतात. पण आपण तसं करायचं नाहीये. आपण जे मार्क गेनिंग टॉपिक आहेत तिथं जास्त फोकस करणार आहे. पहिला टॉपिक बघा शिक्षक मित्रांनो, पहिला टॉपिक आहे मराठीचा. याच्यामध्ये मराठी ग्रामर, याच्यानंतर व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे काय, म्हणी, वाक्प्रचार, यांनी ते ऑलरेडी दिले बघा. वाक्प्रचार, म्हणी यासोबत मराठीचं व्याकरण सुद्धा आपल्याला करावं लागेल. शब्दसंग्रह म्हणजेच काय, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, बरोबर. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मराठीमध्ये करायच्या आहेत. याच्यासाठी काय केलं पाहिजे, पहिली गोष्ट जे स्टुडंट्स बॅच जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी सगळं प्रोव्हाइड केलं जाणारच आहे. पण समजा मला घरी राहून आणखी काय केलं पाहिजे, तर मी तुम्हाला सांगेल मराठीसाठी सगळ्यात बेस्ट बुक आहे ते म्हणजे मोरा वाळंबे सरांचं. मोरा वाळंबे सरांचं खूपच छान बुक आहे. याच्यापेक्षा वेगळं काही करायची नाही. आता बघा, एक्झाम पेपर सेटर MPSC आयोग आहे, बरोबर, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. यांचा जो पॅटर्न असतो ना तो सेम आहे. मराठी काय तुमच्या आमच्यासाठीच पहिल्यांदा दिलं असं नाहीये. ग्रुप बी असेल म्हणजे वर्ग समजा ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, बरोबर, यांच्यासाठी जे एक्झाम घेतं MPSC सेम त्या लेव्हलचे MCQs आपल्याला इथे करायचे. पहिला पॉईंट, मराठीसाठी काय करायचं, आपण जर तुम्ही बॅच जॉईन केली तर सगळं मटेरियल भेटेल. या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं तर मोरा वाळंबे सरांचा बुकमधून तुम्ही मराठीचा अभ्यास करू शकता. या व्यतिरिक्त जे मी तुम्हाला सांगितलं ना, ते राज्यसेवा असेल किंवा ग्रुप बी, ग्रुप सी, हे जे MPSC एक्झाम्स घेतं त्यांचे जे PYQs आहेत ते देखील आपण इथे रेफर करू शकतो की त्या एक्झाममध्ये मराठी त्यांना आहे, बरोबर, मेन्ससाठी मराठी त्यांना आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी काय क्वेश्चन्स मराठीवर विचारले त्याचा आपण रेफरन्स इथे घेणार आहोत. हे आपल्याला इथं आपल्या बॅचमध्ये हे देखील करून घ्यायचं आहे. ते MCQ पाहिल्याशिवाय म्हणजे ते PYQs पाहिल्याशिवाय आपल्याला आयोग कशा पद्धतीने मराठीवर क्वेश्चन्स विचारतात ते कळत नाही. म्हणून आयोगाला जाऊन विचारणार आपण की तुम्ही नेमकं मराठीवर काय क्वेश्चन्स विचारतात. ते आपल्याला जे विचारतील की ग्रुप बी, ग्रुप सी, आता जे लास्ट पॅटर्न आहे राज्यसेवेचा त्याच्यामध्ये मेन्सला पण मराठी आणि इंग्रजी होता, त्याच्यामध्ये मराठीचे कसे क्वेश्चन्स विचारले हे आपल्याला आयोग प्रोव्हाइड केलेलं आहे. ते व्यवस्थित करूयात. या व्यतिरिक्त आपल्या बॅचमध्ये जेवढं होईल ते मोर दॅन सफिशियंट आहे. पण आणखी काय करू तर मोरा वाळंबे सरांचं हे बुक तुम्ही करू शकता. मराठीमध्ये विशेष काही करायची गरज नाही, खूपच सिंपल आहे. या व्यतिरिक्त दुसरा टॉपिक त्यांनी दिलाय बघा. आता याच्यामध्ये ना या पदाला गरजेचं असलेलं सगळं मटेरियल त्यांनी सिलेबस म्हणून दिलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काय दिले बघा, माहिती आणि संज्ञापन तंत्रज्ञान, बरोबर, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याच्या रिलेटेड काय, IT टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड काय असलं पाहिजे की समजा कॉम्प्युटरवर त्यांनी दिलेलं आहे. या व्यतिरिक्त माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 तो पण करायला सांगितला आहे. इंटरनेट काय आहे, बरोबर, इंटरनेटचा उपयोग काय होऊ शकतो याच्या संदर्भात काही परिभाषा असतात, काही सिम्बल्स असतात, या सगळ्या गोष्टी इथं करायच्या. याच्यासाठी के सागरचं एक छान बुक आहे. या व्यतिरिक्त राज्यसेवेचा काही टॉपिक्स आहेत जे राज्यसेवेचे विद्यार्थी करतात मेन्ससाठी, तो देखील जसं HRD मध्ये काही टॉपिक्स दिलेले आहेत जसेच्या तसे आपण ते तिथून उचलणार आहे. त्यांचा सिलेबसच्या रिलेटेड जे मटेरियल आहे ते तिथून आपण उचलतोय आणि आपल्याला जेवढं पाहिजे ते इथं करणार आहे. कारण हा जो सिलेबस दिलेला आहे याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये मार्केटमध्ये एक स्पेसिफिक असं कोणतंही बुक अवेलेबल नाहीये. आपल्याला काय करावं लागेल की MPSC जे बाकीचे एक्झाम्स आहेत त्यांच्यामध्ये जिथे जिथे हा टॉपिक दिला तिथून मटेरियल आपण उचलतोय आणि ते आपण व्यवस्थित करतोय. तिथं त्याच्यावर त्यांनी MPSCने काय क्वेश्चन्स विचारले होते म्हणजे PYQs ते देखील आपण इकडे आपल्यासाठी कामी आणणार आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला के सागरचं पण पब्लिकेशनचं एक बुक आहे. या व्यतिरिक्त राज्यसेवेच्या मार्फत सुद्धा आपण त्यांना जे विचारलेलं आहे त्याच्यातून जे टॉपिक्स आहेत ते घेतलेले आहेत त्यानुसार आपण ते करणार आहोत.
या व्यतिरिक्त तिसरा टॉपिक, सध्याचं फारच आपण शिक्षक आहात आणि आपण याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी खूप सारे वर्कशॉप अटेंड केले असेल. जर तुम्ही सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेजला असाल तर खूप सारे NEPचे वर्कशॉप अटेंड केलेले असाल. वेगवेगळे प्राचार्य प्रिन्सिपलांचं वर्कशॉप होतं. विद्यापीठाने प्रत्येक विद्यापीठाने ते सगळं इम्प्लिमेंटेशनसाठी आपल्याला सांगितलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, बरोबर. याच्यामध्ये उद्देश, तत्वे, त्याचे आधारस्तंभ, 21व्या शतकातील नवीन कौशल्य, त्याची शैक्षणिक रचना कशी होती, कशी डिस्ट्रीब्यूट झाली, आता ती पहिली कशी होती, नंतर काय चेंज झालेत NEP मध्ये, या सगळ्या गोष्टी इथं विचारणार आहे. हा जो टॉपिक आहे ऑलरेडीच आपल्याला जे मॅन्युअल्स आहे ना आपल्या कॉलेजेसमध्ये अवेलेबल आहेत, तुमच्या प्रिन्सिपल सरांना विचारून घ्या, कारण त्यांनी खूप सारा रिसर्च त्यांनी केलेला आहे त्याच्यावरती, कारण आपल्याला ते ऑलरेडी आपण इम्प्लिमेंट केलं आहे आता फर्स्ट इयरसाठी. मग आता आपल्याला त्याच्यावर सुद्धा ते क्वेश्चन्स विचारणार आहे. आपण डायरेक्ट काय करूया, त्यांनी जे नियमावली दिलेली आहे ती व्यवस्थित इथे वाचणार आहे, तुम्हाला ती प्रोव्हाइड केली जाईल ॲप्लिकेशनमध्ये. या व्यतिरिक्त हा जो टॉपिक आहे ना, गृहविज्ञान आणि वसतिगृह व्यवस्थापन, याच्यापैकी जे पोषण, आहार वगैरे, स्वच्छता, या सगळ्या गोष्टी HRD मध्ये राज्यसेवेला मेन्सला आहे हा टॉपिक, तिथून आपण तो उचलतोय, बरोबर. या व्यतिरिक्त के सागरचं पण एक छान पुस्तक याच्यावरती अवेलेबल आहे, ते आपण तिथे घेणार आहे. म्हणजे ना तर त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन आता ही जी पोस्ट आहे ना गृहप्रमुख, तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही समाज कल्याणचे वसतिगृह आहेत त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, त्यांची भूमिका काय असली पाहिजे, बरोबर. पोषण त्या रिलेटेड तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट माहिती असल्या पाहिजे. हे त्या पदासाठी काम करत असताना तुम्हाला लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याच MPSC आयोगाने सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे खूपच चांगला सिलेबस आहे, एकदा केल्यानंतर परत करायची याचं काही गरजच पडणार नाही. पुढचा टॉपिक त्यांनी दिलाय बघा, जे तुम्हाला सांगितलं होतं समाज कल्याण रिलेटेड आहे, त्यामुळे समाज कल्याण आणि समाजकार्य याच्यावर आहे. याच्यामध्ये समजा समाजकार्याच्या पद्धती काय आहे, क्षेत्रे काय आहेत, तत्वे, मूल्य, तत्वज्ञान काय आहे, त्याचा इतिहास काय होता, व्यक्तिमत्व विकासावर असेल, किंवा जे विद्यार्थी असतात त्यांची वाढ विकास असेल, तर त्यांच्या ज्या अवस्था असतात ज्या आपण BEdला शिकलेलो होतो, सेम BEdमध्ये हे बऱ्यापैकी झालेलं आहे आपलं. किशोरावस्था असेल, कुमारावस्था असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. या व्यतिरिक्त ना एक ट्रेंड आता MPSC आयोगाने आणलेला आहे, ज्या पदासाठी काम करतात त्याच्या रिलेटेड गव्हर्नमेंटचे जे काही कायदे आहेत, ऍक्ट आहेत, ते पण तुम्हाला ते परिचित असले पाहिजे. जसं रॅगिंग ऍक्ट आहे, बरोबर. वसतिगृहात राहत असताना रॅगिंग होते, विद्यार्थी एकमेकांना जे सिनियर विद्यार्थी ज्युनियर विद्यार्थ्यांना काही त्रास देतात, म्हणजे इंट्रोडक्शन घेण्याच्या माध्यमातून, तर त्याच्यासाठी जो कायदा असेल त्याच्याशी तुम्ही परिचित असला पाहिजे. या व्यतिरिक्त बघा काय काय कायदे त्यांनी दिले ते बघूया आपण. पहिलाच रॅगिंगचा दिलेला आहे, बरोबर, जो अधिनियम आहे 1999 तो. त्यानंतर अन्न सुरक्षा मानके नियम 2011 आहे. विशाखा समिती काय होती, त्यानंतर SC/ST प्रतिबंधक कायदा आहे, त्याचा सुधारित अधिनियम आहे. या व्यतिरिक्त समजा वसतिगृहावर काही आपत्ती असेल तर आपत्ती व्यवस्थापनचा जो कायदा आहे त्याबद्दल तुम्हाला थोडंफार माहिती असलं पाहिजे. त्यानंतर अंमली पदार्थ अंमली औषधी द्रव्य असेल, मन प्रभावी पदार्थ जे आहे अधिनियम 1985, बरोबर, ड्रग्ज वगैरे या रिलेटेड कॉन्सेप्ट तुम्हाला, त्या रिलेटेड ऍक्ट तुम्हाला माहिती असले पाहिजे. आता सर हे ऍक्ट कुठून केले पाहिजे? बरेचसे बुक्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की ओरिजिनल ऍक्ट घेतले, त्याच्यातून त्यांनी वाचले आणि मग आपल्याला प्रोव्हाइड केले. मी म्हणेल शिक्षक मित्रांनो असे ऍक्ट वाचू नका. आपण काय करूयात की आपण याच्यामध्ये जे ओरिजिनल ऍक्ट आहेत त्याच्यात ते व्यवस्थित वाचलेत, त्याच्यात व्यवस्थित नोट्स बनवल्यात आणि त्याच तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. त्याच्यामुळं मी प्रेफर करेल की तुम्ही हे ऍक्ट जे आहेत ना ते डायरेक्ट इंटरनेटवरून घ्या आणि ते जसेच्या तसे तुम्ही एकदा वाचा. वाचल्यानंतर आपल्या रिलेटेड ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, काही कलमे आहेत, ते मात्र आपल्याला हायलाइट करून आपल्याकडे ठेवावं लागेल एक्झाम होईपर्यंत. पुढे बघा, विविध निवासी संस्था ज्या प्रणाली होते ना, जसं गुरुकुल शिक्षण पद्धत, आश्रमशाळा, शासकीय विद्यानिकेतने, जवाहर नवोदय विद्यालय असेल किंवा शासकीय वसतिगृह आहेत, ह्या ज्या प्रणाली होत्या याच्या रिलेटेड पण थोडंसं आपल्याला करावं लागेल. याच्यासाठी स्पेसिफिक बुक नाहीये, पण राज्यसेवेचं पुन्हा मेन्सला काही याच्यातला टॉपिक आहे, काही इंटरनेटवरून आपण तो घेणार आहोत आणि त्यानुसार आपण अभ्यास करणार आहोत. का त्या समजा आता जवाहर नवोदय विद्यालय असेल, यांची स्थापना कशी झाली, काय मोटिव्ह होता, याच्यामध्ये काय व्यवस्था कशी आहे, व्यवस्थापन कसं केलं जातं, कुठे कुठे ते सेंटर्स आहे, या सगळ्या गोष्टी, कुठे कुठे हे विद्यालय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करणार आहोत.
पुढचा पॉईंट दिलेला होता बघा, त्यांनी जीएसचा दिला होता, सामान्य अध्ययन. काय विशेष काही केलं नव्हतं. जे कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, राज्यसेवा असेल एमपीएससीचे, त्यांच्यामधूनच आपण हे टॉपिक करणार आहे. या ठिकाणी स्पेसिफिक असं मेन्शन केलेलं नाही आणि स्पेसिफिक आपण पूर्ण वेळ इथे देणार नाहीये. तुम्ही म्हणाल असं का बरं सर? कारण इथे जे काही टॉपिक दिलेत ना शिक्षक मित्रांनो, इथे खूप वास्ट टॉपिक त्यांनी दिलेले, म्हणजे एवढे वास्ट आहेत की फॉर एक्झाम्पल आधुनिक भारताचा इतिहास, एवढाच पॉईंट म्हटले त्यांनी. ते काय म्हणतात? आधुनिक भारताचा इतिहास. आता आधुनिक भारताचा इतिहास जर करायला गेलं तर 1.5 ते 2 महिने लागतील. आपल्याला असं करायचं नाही. मी तुम्हाला सांगेल काय करायचं. आधुनिक भारताचा इतिहास दिलाय, भारतीय संस्कृती दिली, महाराष्ट्राचा भूगोल दिलाय, महाराष्ट्रातील समाजसुधारक दिलेत. त्यानंतर एवढंच नाही, जीएस मध्ये राज्यघटना. मग आता इथं भारी केलंय त्यांनी. राज्यघटनेमध्ये प्रास्ताविका, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, त्यानंतर पंचायत राज व्यवस्था, या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत तिथे. इथून काय करायचं? इथं आपण स्पेसिफिकली डायरेक्ट सिलेबस अप्रोच करणार नाही. इथे आपण राज्यसेवेने किंवा राज्यसेवेमध्ये या व्यतिरिक्त कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी या टॉपिकवर एमपीएससीने जे क्वेश्चन्स विचारले PYQs ते आपण व्यवस्थित करूया. त्याच्या रिलेटेड कॉन्सेप्ट आपण करणार आहोत. या व्यतिरिक्त एकनाथ पाटलांचा जो ठोकळा आहे त्याच्यामधून 1 लाइनर MCQs, 1 लाइनर जे काही माहिती आहे ती सगळी आपण इथे करणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला इन डिटेल इथं काय करायची गरज नाहीये, कारण एवढं करायला गेलात ना आपण तर कमीत कमी 2-3 महिने लागतील, मग बाकीचा सिलेबस राहून जाईल. म्हणून आपण जीएसच्या बाबतीत स्पेसिफिकली PYQs वरून शिकणार आहोत आणि एकनाथ पाटलांच्या ठोकळ्यामधून शिकणार आहोत. या व्यतिरिक्त बघा त्यांनी माहिती अधिकार कायदा जो आहे तो पुन्हा इथे दिलेला आहे. पुढे बघा आणखी काय टॉपिक होता? भारतीय अर्थव्यवस्था, आर्थिक विकास आणि नियोजन. पुन्हा एकदा पण यांनी ना अर्थव्यवस्थेमध्ये स्पेसिफिक दिलंय. नीती आयोग करायचेत, रिझर्व्ह बँक करायची आणि अर्थव्यवस्थेचे घटक करायचे. रंजन कोळंबे सरांचं बुक जे आहे ते एकदम बेस्ट आहे. त्याच्यामधून पूर्ण नाही बरं का, अर्थव्यवस्थेचं त्यांचं जे बुक आहे ते पूर्ण नाही, एवढेच टॉपिक आपण तिथून करणार आहोत. या व्यतिरिक्त एमपीएससीचे ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा या टॉपिकवर काय आयोगाने MCQs विचारले होते ते PYQs आपण इथे करणार आहोत. या व्यतिरिक्त इथं काय करायची गरज नाही. आणि 10वा टॉपिक त्यांनी दिलाय बुद्धिमत्ता चाचणी. पुन्हा एकदा बुद्धिमत्ता चाचणी माझ्या हिशोबाने साधारणतः 7 ते 10 प्रश्न 100% याच्यावर असतील. मी जसा विचार करतोय की 10 टॉपिक दिलेत त्यांनी, एका टॉपिकवर 10 क्वेश्चन्स सरासरी विचारायला पाहिजे. पण पॉसिबली असं होऊ शकतं की मराठी असेल, बुद्धिमत्ता असेल, इथे तरी कमी क्वेश्चन्स विचारतील. आणि जो टॉपिक गरजेचा आहे त्या पोस्टसाठी, जसं की समाजकार्य असेल, आपण पाहिलं ना समाज कल्याण रिलेटेड असेल, या ठिकाणचे काही कायदे असतील, याच्यावर ते MCQs थोडेसे खूप चेंज होईल असं नाही, पण थोडेसे ते वाढवू शकतात. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, आपल्याला माहिती आहे 60 प्रश्न 60 मिनिट 100 प्रश्न 200 मार्कांवरून निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे आपण असे व्यवस्थित अप्रोच करणार आहोत की साधारणतः आपण जर 70-80 MCQs पर्यंत जर चांगले अटेम्प्ट केले तर आपल्याला 40 ते 50 प्रश्न बरोबर येतील. अशा पद्धतीने आपल्याला मार्क मिळवावे लागतील, जेणेकरून आपण इंटरव्ह्यू पर्यंत जाऊयात. बरोबर आहे. तर बुद्धिमत्ता चाचणीसाठी त्यांनी काही दिलेलं नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला व्हेन डायग्राम, नातेसंबंध, दिशादर्शन या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. असे सिंपल टॉपिक्स त्यांनी दिलेत. त्या पदांसाठी जे गरजेचे आहेत ते सगळे टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत. आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून जॉईन होऊ शकता. काही प्रश्न असतील नक्की कॉल करा. चला थांबूया. थँक्यू.